सीसीटीव्ही मध्ये दिसत असलेला तो व्यक्ती कृष्णा आंधळे नाही। नाशिक पोलिसांनी हा खुलासा केलाय। कृष्णा आंधळे नाशिकच्या गंगापूर रोड परिसरामध्ये फिरत असल्याचा नागरिकांनी दावा केलेला होता आणि नागरिकांच्या दाव्यानंतर पोलिसांकडून शोध मोहीम सुरू करण्यात आली होती। परिसरातले सीसीटीव्ही कॅमेरा चेक करत ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू होता आणि आता पोलिसांकडून हे सर्व प्रयत्न सुरू असताना एक दिवसामध्ये पुन्हा त्या परिसरामध्ये पोलीस शोध घेणार असल्याची माहिती सुद्धा कळतीये। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड सध्या नाशिकमधून आपल्या बरोबर जोडले गेले। सागर, सीसीटीव्ही मध्ये दिसलेला हा व्यक्ती कृष्णा आंधळे नाही असं नाशिक पोलिसांचं म्हणणं आहे। काय नेमके या संदर्भातले अपडेट आहेत? नक्कीच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी फरार असलेला कृष्णा आंधळे हा गेल्या 92 दिवसांपासून फरार आहे आणि तो नाशिकमध्ये असल्याचा दावा स्थानिक नागरिकांनी केला होता। आणि याबाबत कालपासून नाशिक पोलीस ह्या कृष्णा आंधळेचा शोध घेत होते। याबाबत एक सीसीटीव्ही देखील समोर आला होता आणि या सीसीटीव्ही मध्ये स्थानिक नागरिकांनी ज्याने कृष्णा आंधळेला पाहण्याचा दावा केला होता त्याने सांगितलं होतं की हा जो सीसीटीव्ही मध्ये दिसणारा जो व्यक्ती आहे तो कृष्णा आंधळे आहे असं सांगितल्यानंतर ह्या व्यक्तीचा शोध पोलीस घेत होते। आणि या शोधाच्या दरम्यान जो हुबेहूब ज्याने तो ज्या पद्धतीने पेहराव केलेला होता तसा व्यक्ती शोधण्यात आला। मात्र हा जो व्यक्ती आहे ज्याचा दावा म्हणून या सीसीटीव्ही मध्ये वर्णनामध्ये कृष्णा आंधळे आहे असं सांगण्यात आलं होतं तो मात्र त्या वर्णनाचा व्यक्ती नाही असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। मात्र तरी देखील पोलिसांनी आपला शोध सुरू ठेवलेला आहे। 6 पथक या कृष्णा आंधळेच्या शोधासाठी नाशिक शहरासह परिसरामध्ये लावण्यात आलेले आहे। 100 पेक्षा जास्त सीसीटीव्ही तपासण्यात आलेले आहेत आणि अजून देखील कृष्णा आंधळे नाशकात आहे का अजून या बाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित आहे। मात्र पोलिसांनी आपला शोध सुरूच ठेवलेला आहे। ठीक, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी सागर गायकवाड आमचे प्रतिनिधी आपल्या बरोबर होते। तर हा व्यक्ती कृष्णा आंधळे नाही असं पोलिसांनी माहिती दिलेली आहे। इथल्या स्थानिकांनी प्रत्यक्षदर्शींनी हा कृष्णा आंधळेच असल्याचा दावा केलेला होता। एका बाईकवरून तो कशा पद्धतीने आला, मास्क लावलेला होता, त्याच्याबरोबर एक सहकारी सुद्धा होता, अशा प्रकारची सगळी माहिती दिली। हे सगळे सीसीटीव्ही फुटेज यानंतर तपासून पाहण्यात आले। परिसरामधले जवळपास 40च्या वर सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले। मात्र कृष्णा आंधळे अजूनही पोलिसांना सापडलेला नाही। तर दुसरी बाजू या घटनेची ती म्हणजे हा व्यक्ती कृष्णा आंधळे नाही असं पोलिसांनी आता खुलासा केलेला आहे। तर काही स्थानिक नागरिकांनी हा दावा केलेला होता आणि कृष्णा आंधळेचं जसं वर्णन आहे अगदी हुबेहूब तशा वर्णनाचा हा व्यक्ती असल्याचा दावा इथल्या स्थानिकांनी केला होता। अशी काही स्थानिकांची माहिती होती, आपल्याकडनं काही टीम देखील रवाना करण्यात आलेल्या होत्या। काय आतापर्यंत अपडेट आहे? काल सकाळी एका आलेल्या फोनवरून माहिती घेतली असता त्या ठिकाणी पोलीस स्टेशनचे DBचे अंमलदार अधिकारी त्याचबरोबर पोस्ट प्रभारी अधिकारी जाऊन त्या ठिकाणी त्या संबंधित व्यक्तीला विचारपूस केल्यानंतर त्या ठिकाणचे CC फुटेजेस तपासलेत। परंतु असं कुठेही त्याने सांगितलेल्या वर्णनाचा व्यक्ती फुटेजमध्ये आढळून आलेला नाही। त्या ठिकाणापासून पलीकडे जाणाऱ्या दोन्ही बाजूकडे जाणाऱ्या रस्त्यांवरचे फुटेजेस बघितले परंतु तसं काही आढळून आलेलं नाही आहे। एक दुचाकी दिसते त्याच्यावर 2 जण